सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर धुंगे या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं आमदार बनसोडे साहेब यांची 6वी स्वामी यात्रेनिमित्त दर्शनासाठी भेट. महाराज की जय. आपल्या सगळ्यांचे गौरव आदरणीय डॉक्टर शिवसाहेब महाराज, आमचे स्नेहमित्र सदगुरू साहेब, सर्वप्रथम सद्गुरू हावडी स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त या भागाचा आमदार म्हणून तुम्हाला सर्वांना मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपल्या ऊर्जा द्यावी आणि चांगलं आरोग्य द्यावं असं सुद्धा आपण सद्गुरू हावडी स्वामींना आपण प्रार्थना करतो. गेल्या अनेक वर्षापासून ही सद्गुरू हावडी स्वामी यात्रा निमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. तर उद्या एक महत्वाची विधिमंडळाची बैठक आहे. परवा देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसोबत सर्व आमदारांची बैठक 15 तारखेला मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला आता ट्रेननी जायचं असल्यामुळं महाराजांचं दर्शन घ्यावं. सद्गुरू हावडी स्वामी देवाचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. या शक्ती स्थळाला आपण त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे, भक्ती स्थळाला आपण त्या ठिकाणी भेट दिली पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी येता आलं आणि तुमचे सगळ्यांचं दर्शन मला या ठिकाणी घेता आलं. आणि म्हणून महाराज धनुर्धर साहेबांच्या आज आलाय. आता इथं का बोलवलं असेल, ओळखलं असेल, हे तर आधी परिचय करायचं झालंच. पण धनुर्धर साहेब बसल्या बसल्या मला कारण सांगत होते. जसं महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये श्री सद्गुरू हावडी स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याला तुम्हा सगळ्यांचा हातभार लागला, माझाही हातभार त्या ठिकाणी लागला. आणि आता भव्य दिव्य असं सद्गुरू हावडी स्वामीचं मंदिर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय. आणि म्हणून त्या वेळेस मी बोललो होतो की तर सभामंडप होता आदरणीय धनुर्धर मला सांगत होते की भाऊ आणखी 50 ते 60 लाख रुपये त्या ठिकाणी लागणार आहे. की मी पैसे देतो घेत जात असतो
गेल्यानंतर ते वाढत राहत असतात. अगोदर सांगतात 25 लाख, 25 लाखाचं काम झालं की म्हणतात 50 लाख, 50 लाखाचं काम झालं की 1 कोटी, 1 कोटीचं काम झालं की आता 1.5 कोटीचं सांगतात. आता ते सांगतात मतदान नाही वाटलं, मतदानाचं सगळं श्रेय आहे. सगळ्या माझ्या बहिणी रात्रीचा दिवस करून आपल्या घराचा भाऊ उभारला, आपल्या कुटुंबाचा मुलगा उभारला. या भावनेतून हा निवडणुकीचा प्रचार प्रसार आणि मला निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र सुद्धा फिरतच होते, पण सगळे भजनी मंडळ असतील, सगळे प्रवचनकार असतील, सगळे माझे कीर्तनकार असतील, हे सगळे त्या ठिकाणी फिरत होते. माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी घेत होत्या. आणि या सगळ्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आज लातूर जिल्ह्यामध्ये इतिहास तुम्ही घडवला. सगळ्यात जास्त मतांनी तुम्ही निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी मला तुम्ही केलेलं आहे. त्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं मी तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्हाला सुद्धा जसं देवाला मी नतमस्तक झालो तसं सुद्धा तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नतमस्तक त्या ठिकाणी मी होतो. आणि जे काही 50-60 लक्ष रुपये उपरवाडी साहेब राहिलेली असतील कामं ते सुद्धा या यात्रेच्या महोत्सवानिमित्त जेवढे पैसे लागतील तेवढे देणार म्हणजे देणार. त्याच्यामुळे काळजी करू नका, काम सुरू करा, काम सुरू करा. पण पुढे पैसे चालले ते असू नका करू. पैसे देतो मी तुम्हाला कुठून आध्यात्मिक मध्ये त्या ठिकाणी आले पाहिजे. म्हणून आता महाराजांना सुद्धा आम्ही सातत्यानं देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आपल्याला भेट घ्यायची, अमित शहा साहेबांची त्या ठिकाणी भेट घ्यायची. ते सगळं करून राज्यसभेवर किंवा लोकसभेवर आपल्या 100% महाराजांना पाठवण्याचा प्रार्थना करायची आपल्या सगळ्यांना. तर असे चांगले व्यक्ती जर तिथे गेले तर आणखी तसं योगी साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत, मोदी साहेब त्या ठिकाणी काम करतात, तशाच पद्धतीचं काम आदरणीय महाराजांचं त्या ठिकाणी आहे. खूप मन मोठं आहे, फार मन मोठं आहे. मोठ्यावधीची जागा समाजाकरता दान दिली. आपले मुलं चांगले प्रवचनकार झाले पाहिजे, चांगले कीर्तनकार झाले पाहिजे. आणि म्हणून रेणुकाच्या संस्कार भवनला सुद्धा जागा त्या ठिकाणी दिली. आज लिंगायत भवनमध्ये एखादं मंगल काम नाही एवढं छान नसेल तेवढं महाराष्ट्रामध्ये एकमेव चांगलं लिंगायत भवन आपल्या उद्योगाला आपण त्या ठिकाणी आणि घडलं महाराजांमुळे. त्याच्यामुळे महाराज तुमचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम राहतो आणि कायम अंतिम त्या ठिकाणी राहील. आई शब्द देतो. आणि माझ्या उद्योगला सुद्धा मला विनंती करायची, जसं लिंगायत भवन झालं तसं मराठा भवन सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी झालं पाहिजे. जरा सुद्धा 10 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि म्हणून माझ्या भजनी मंडळाला सुद्धा विनंती आहे, भजनी मंडळाचे अध्यक्ष जरा इकडे लक्ष द्या.